दौरा करत असताना कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आणि लोकांच्या अडचणी काय समस्या आहेत आणखी? या ठिकाणी मी औंढी भागामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या आणि लाईटच्या अडचणी समोर येत आहेत. लोकांच्या अपेक्षा आहेत की पाणंद रस्ते असतील, असं अतिशय लोकांना त्या रस्त्यावरून जाता येत नाही, येता येत नाही. बिकट परिस्थिती पावसाळ्यामध्ये अशा गाड्या देखील जात नाहीत. बरेचसे रस्ते या ठिकाणी आहेत. खरं तर आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये दादा शिंदे असतील, पकारांना बचुडे असतील किंवा मुन्ना बचुटे असतील, यांच्या माध्यमातून जवळजवळ 50 लाख रुपये निधी या ठिकाणी दिला. आणि आता चालूला देखील या ठिकाणी उसके वस्तीला 10 लाख रुपयाची प्रमाण निघलेले आहे. आचारसंहिता लागल्यामुळे ते टेंडर बाकी राहिलेलं आहे. आणि आणखीन 2-4 रस्ते या ठिकाणी आम्ही सलगर वस्तीला एक 10 लाख रुपये टाकलेले आहेत. परत कुठली शिंदे वस्ती, बऱ्याचशाच अशा वस्त्या आहेत, मला वस्त्यांची नाव माहित नाही. असं आपण 80 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी टाकण्याचं काम केलेलं आहे. खरं तर लोकांना रस्त्याच्या अतिशय अडचणी आहेत. गेल्या झडपी सदस्य इथलेच सोनवणे सर या ठिकाणी स्थानिकचे, त्यांनी कुठल्याही रस्त्याला एक पाटी मुरुम टाकला नाही किंवा शेतकऱ्यांना कुठं डीपी दिला नाही, शेतकऱ्याला कुठं हायमास्ट दिलं नाही, शेतकऱ्याला कुठं लाईट दिली नाही, कुठं पाण्याची सोय केली नाही. अतिशय या ठिकाणी गचाळ पद्धतीनं कारभार या ठिकाणी केलेला आहे. आणि मी या ठिकाणी माझ्या ह्या औंढीकरांना मी एकच साथ घालतो, एकच मी आवाहन करतो की आपण जर ह्या अनगरकरांना हद्दपार नाही केलं तर आपली हीच परिस्थिती आणखीन कायम राहील. कारण का तर कुणाच्या तर वजळीनं पाणी पिणारा ह्या ठिकाणचा झडपी सदस्य नसावा आणि तरच आपला विकास होईल. ही निवडणूक होत असताना आपण औंढीकर विरुद्ध अनगरकर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मी तर मोहोळ तालुकातील सर्वसामान्य जनता विरुद्ध अनगरकर ह्या भूमिकेमध्ये मी पहिल्या दिवशी अर्ज भरल्यापासून सांगतोय. ही निवडणूक सर्वसामान्य जनता मोहोळ तालुक्यातली विरुद्ध अनगरकर अशी निवडणूक आहे. मी या ठिकाणचे बरेच रस्त्याची नोंद करून घेतलेली आहे. प्रत्येकाला ही निवडणूक झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत एकही रस्ता खडीकरण असेल, डांबरीकरण असेल, काँक्रीटीकरण असेल किंवा मजबूतीकरण असेल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. ज्या पद्धतीनं माझ्या पिनूरमधील माझ्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं, ग्रामपंचायत सदस्य केलं, त्याच पद्धतीनं मी पिनूरमध्ये विकास केला. 63 रस्ते त्या ठिकाणी आपण करण्याचं काम केलं. एकही माझा शेतकरी पिनूरमध्ये 90% शेतकरी पायाला चिखल न लागता गावात येतोय. आणि मी ग्रामपंचायत उभा असताना त्या मी ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही निवडून दिल्यानंतर तुमच्या पायाला चिखल न लागता गावात मला आणेन असा शब्द दिला होता. आणि तो शब्द एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी या माझ्या मायबाप जनतेचा पूर्ण करू शकलो. त्याच पद्धतीनं पेनूर जिल्हा परिषद गटात फक्त रस्ता आणि वीज आणि डेपो ह्याच उमेदवार दोन्ही पण उमेदवार कोण फक्त ह्याच मुद्द्यावर एक असते. आता ही मूलभूत गरजा महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मूलभूत गरजा काय आहेत शेतकऱ्यांच्या, तर रस्ता, लाईट, डीपी, पाणी महत्वाचं हे आहे. आणि त्या आरोग्याची सोय, शाळेचे काय खोल्या असतील नवीन बांधणं किंवा काही शाळेची दुरुस्ती असेल, शाळेला वॉल कंपाऊंड करणं असेल, शाळेमध्ये पाण्याची सोय करणं असेल, अनेक विषय आहेत त्यामध्ये. परंतु महत्वाचं काय आहे, जर का शेतकरी रानात अडकून बसला, गावातच नाही आलं तर बाकीचं काय उपयोग आहे. त्यासाठी अतिशय महत्वाचं रस्ता आहे. त्यांचा डीपी महत्वाचा आहे, कारण डीपी जळला तर 10-10 दिवस आणि 15-15 दिवस डीपी मिळाला नाही. माझ्या मायबाप जनतेनं शेतकऱ्यांनी 30 वर्ष झालं ज्याच्या हातात सत्ता होती तेव्हा डीपी एकही कुठं फुकट दिलं नाही. आपण जवळजवळ तालुक्यामध्ये 150 ते पावणे 200 डीपी देण्याचं काम केलं. आणि आता देखील या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 डीपी नवीन मंजूर आहेत. ती यादी सुद्धा या ठिकाणी आहे. या ठिकाणी अनगरकराला मतदान म्हणजे माझ्या समोरच्या उमेदवाराला मतदान म्हणजे अनगरकराला मतदान आहे. अनगरकराकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे एटीएमला लिमिट आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एटीएमची मशीनच आपली आहे. त्यामुळे मी ह्या लोकांना आवाहन करतोय, की आपला नेता कोणी नाही. माझा नेता तुम्ही सर्वसामान्य जनता आहे. आणि मी या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या भागाचा विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. परंतु एक मला संधी येणाऱ्या 5 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून एक संधी द्या. आणि तसेच माझे पंचायत समितीचे माझे सहकारी मित्र दीपक गवळी यांचे देखील त्या ठिकाणी घरचे उमेदवार आहेत, त्यांचं देखील चिन्ह धनुष्यबाणच आहे. दोघाला संधी द्या. ते देखील तडफदार उमेदवार आहेत. कुठल्या तरी एखाद्या गल्ली बोळातला उमेदवार नाही दीपक गवळी. म्हणजे अतिशय चांगला प्रामाणिकपणे लोकांसाठी झटणारा उमेदवार आहे. तर त्याला सुद्धा एक साथ द्या. या ठिकाणी आम्ही राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतोय. या ठिकाणी उमेशदादा असतील, विजयराजदादा डोंगरे असतील, मी असेल, रमेश बारसकर असेल, अशा माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये आम्ही निवडणुका लढतोय. तर एक वेळा साथ द्या. आणि ह्या भागाचा विकास काय असतो ते आम्ही दावून दिल्याशिवाय सोडणार नाही. पिनूरच्या धर्तीवर
माझ्या झेडपी गटातील 10 गावामध्ये त्याच पद्धतीने विकास करणार नाही तर मी तालुक्यात तोंड लावणार नाही असं आवाहन मी त्या ठिकाणी करतो. अनगरकरांनी असं म्हटलंय की विरोधकांना अनगरकरांवर टीका केल्याशिवाय झोप लागत नाही. आम्ही अनगरकरांवर टीका करत नाही. काय करतो की तुम्ही 30 वर्षात काय केलं हे सांगा. तुम्ही 30 वर्षानंतर कुठेतरी 4 पाट्या मोरून टाकून त्या ठिकाणी तुम्ही जर जनतेची फसवणूक करत असाल तर तुम्ही काय करणार आहे. तुम्ही 30 वर्ष फसवून दमलाव आणखीन मी तुम्ही लोकांना फसवताय. आताचा झेडपी सदस्य कुणाचा आहे, अनगरकराचा आहे का शिवसेनेचा आहे का उमेश पाटलाचा होता का विजयदादाचा होता, त्यांचा सदस्य होता. या ठिकाणच्या जनतेला अतिशय चांगलं माहिती आहे. उगाच औंढीत यायचं, पिनूरमध्ये चरणराज चौरेच काय नाही म्हणायचं, पिनूरमध्ये यायचं ना औंढीला माझं वनवे आहे म्हणायचं, 80% आहे म्हणायचं. हे सगळा बोगस कार्यक्रम आहे. ह्याची निश्चित माझ्या मायबाप जनतेची फसवणूक करण्याचा कार्यक्रम आहे. यांनी काही करू शकणार नाहीत. गेल्या वेळेस सुद्धा आमदारकीला बघितलं असेल तुम्ही, यशवंत मानेनं मोरून टाकण्याचं काम केलं, काय फरक पडला नाही. जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे. मी जाईल तिथं लोकांचा मला एवढा प्रतिसाद आहे की बाबा काय तर करेल. ती वरच्या लेवलला एकनाथ शिंदे साहेबापाशी आहे, की डायरेक्ट तालुक्यामध्ये अनगरला चक्रा मारून त्या ठिकाणी काय उपयोग होत नाही ही त्या जनतेला माहिती आहे. अतिशय सुज्ञ जनता आहे. जर का कोण काय म्हणत असेल तरी औंढीकर मला भरघोस मतदान करतील आणि त्याचं पांग मी पेलल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी भैरोबाच्या साक्षीने मी सांगतो की या ठिकाणच्या जनतेला मी फसवणार नाही.